नमस्कार मंडळी, मी रंजन भावसार. हे चॅनल चालू करून काही वर्ष झालेत, पण फार क्वचितच मी काही या चॅनलवर पोस्ट करू शकलो. जे काही कारण असेल ते कारणंही कारणं असतात आणि ॲक्च्युअल ॲक्शन ही जास्त महत्त्वाची असते. असो, सो प्रयत्न राहील जास्त आटापिटा न करता एकदम परफेक्शनकडे न बघता मी काय घातलंय, मी दाढी केली की नाही, मी असं आहे की नाही, तसं आहे की नाही, याच्या भानगडीत न पडता रोजच्या रोज काही ना काही शॉर्ट्स टाकायचा मी प्रयत्न करेन. हे मी डिसाईड केलं यावर्षीपासून आणि म्हणजे काही आता पर्याय नाही. हे चालू ठेवायचं. जर हा ज्ञानयज्ञ आहे आणि हा ज्ञानयज्ञ मला जर चालू ठेवायचा आहे, तर रोजच्या रोज याच्यावरती ॲक्शन घेण्याशिवाय किंवा कर्म करण्याशिवाय पर्याय नाही. हे निश्चित आहे. यावर्षीपासून मी 2 प्रयोग वाचनाच्या बाबतीत चालू केले आहेत. एक म्हणजे मी सोशल रीडिंग म्हणजे एखाद्या बुक रीडिंग क्लबबरोबर स्पेशली जे गार्डन्समध्ये वगैरे जाऊन भेटतात आणि वाचतात, त्यांच्याबरोबर वाचन चालू केलं आहे. असे 2 सेशन्स मी कंप्लीट केले. जेव्हा मी कन्सिस्टंटली 2 ते 3 महिने कमीत कमी 2 महिने तरी जाईन दर रविवारी त्या ग्रुपबरोबर वाचकांच्या ग्रुपबरोबर जाऊन वाचण्याचा मी प्रयत्न करेन आणि मग मी सांगेन मी कुठे जातो आहे, कोणाबरोबर म्हणजे कोणत्या ग्रुपबरोबर वाचतो आहे. आणि अजून एक मी फोकस रीडिंग म्हणजे अतिशय लक्षपूर्वक वाचन आणि थोडं स्पीडमध्ये पण जास्तीत जास्त ग्रास्प करता येईल याच्यासाठी एक मेथड मी अप्लाय करून बघतो आहे आणि जेणेकरून जास्तीत जास्त पुस्तकं मला वाचता येतील आणि ते ज्ञान मला इथे व्यक्त करता येईल आणि तुम्हाला काही पुस्तकं सुचवता येतील आणि काही पुस्तकं जी म्हणजे काळाच्या पडद्याबाहेर जायच्या आधी तुम्ही विकत घेऊ शकाल किंवा ती जाणार नाहीत, जेणेकरून ती चांगली पुस्तकं आहेत तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतील याचा मी प्रयत्न करेन. आताही माझं ऑफिस चालू आहे. मध्ये छोटासा ब्रेक घेऊन मी हा व्हिडिओ बनवतो आहे. बाकी कारणं अनेक असतील, ऑफिस आहे, आजारपण आहेत, घरच्यांचे आजारपण आहेत वगैरे वगैरे, ते चालूच असणार आहे. पण जास्त परफेक्शन आणि बाकी भानगडींच्या मागे न लागता जे उद्दिष्ट आहे या चॅनलचं ते पूर्ण करायचा मी प्रयत्न करेन. आणि रिसेंटली एक मराठी चित्रपट आलेला आहे, क्रांतिज्योती विद्यालय मराठी मीडियम. तो मी बघितला नाही आहे, पण बघायची फार इच्छा आहे आणि प्रयत्न करेन मी तो पण बघण्याचा लवकरात लवकर. नाही जमलं तर नेटफ्लिक्स वगैरे जिथे कुठे येईल तो बघायचा आहेच मला. कारण मी स्वतः मराठी मीडियममधनं माझं शिक्षण 10वीपर्यंत पूर्ण केलं आहे आणि ते कुठेतरी मला रिलेट होईल असं मला वाटतं आणि माझं पण स्पष्ट मत आहे की आपण मराठी मीडियम शाळांमध्येच शिक्षण घेतलं पाहिजे, जेणेकरून ॲक्च्युअल आपली जी भाषा असते ती स्ट्रॉंग होते त्याच्यामुळे आणि इतर भाषा शिकण्यासही मदत होते. असो, तो याचा मुद्दा नाही आहे. सध्या हे चॅनल चालू ठेवणं आणि जे काही मी एक्सपेरिमेंट करतो वाचण्याबरोबर आणि जेणेकरून माझा वाचनाचा स्पीड हा वाढेल आणि पुस्तकं घेण्याचा स्पीड तर प्रचंडच आहे. सो बघूया कसं काय होतं.